वाल्मिक कराडची सीआयडीची कोठडी आज संपणार आहे आणि त्यामुळे आज त्याला बीडच्या कोर्टामध्ये हजर केलं जाईल। सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही सुनावणी होण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मकोका कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। त्यानंतर वाल्मिक कराडला सीआयडी कोठडी देण्यात आलेली होती। याविषयीची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके आहेत आपल्या सोबत। गोविंद, आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे, बीडच्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। निश्चितपणे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आजचा महत्त्वाचा दिवस असणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे की यापूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे प्रमुख आरोपी होते सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार, त्यांना कोर्टाने एमसीआर केला आणि एमसीआर केल्यानंतर ते आता जेलला त्यांची रवानगी करण्यात आली आहे। वाल्मिक कराड हा या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी आहे आणि वाल्मिक कराडच्या संदर्भात सुद्धा यापूर्वी 2 वेळा पोलीस कस्टडी झाली। यापूर्वी 7 दिवसाची होती, त्यापूर्वी जवळपास 14 दिवसाची होती आणि ही कस्टडी पूर्ण झाल्यानंतर आज सीआयडी नेमकं कोर्टामध्ये काय मागणी करते, म्हणजे परत एकदा पोलीस कस्टडी मागतात की एमसीआर म्हणजे न्यायालयीन कोठडी मागतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केस मध्येच यापूर्वी वाल्मिक कराड यांना आणण्यात आलं होतं, मात्र वाल्मिक कराडला त्यानंतर बीडच्या विशेष न्यायालयामध्ये नेण्यात आलं आणि तेव्हापासून बीड जिल्हा न्यायालयातील विशेष न्यायालयामध्ये हा मकोकाचा खटला चालू आहे आणि या मकोकाच्या अंतर्गतच आज सीआयडी नेमकं कुठला तपास पूर्ण झाल्याचं कोर्टासमोर सांगतंय, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, यापूर्वी ज्यावेळेस वाल्मिक कराडला बीडच्या जिल्हा न्यायालयामध्ये आणण्यात आलं होतं त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता। अनेक आंदोलक अगदी न्यायालय परिसरामध्ये येऊन घोषणा देत होते। या सगळ्या प्रकारानंतर मागच्या वेळेसच म्हणजे जे आरोपी सुदर्शन घुले होते त्यांना सुद्धा कोर्टात प्रोड्यूस करण्यात आलं नव्हतं, तर ते व्हीसीद्वारे आणलं होतं, फिजिकली प्रोड्यूस करण्यात आलं नव्हतं। वाल्मिक कराडला सुद्धा आज बीडच्या जिल्हा न्यायालयामध्ये व्हीसीद्वारेच प्रोड्यूस केलं जाईल अशी शक्यता आहे, कारण बंदोबस्त आणि एकूण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी शक्यता पोलिसांना वाटते। त्यामुळे आज वाल्मिक कराडच्या संदर्भामध्ये नेमकं काय काय घडामोडी घडतात हे पाहणं मोठं महत्त्वाचं ठरणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।